मा डॅनी आबा या शेठच्या घरी आहे. या शेठनं किडनॅप केलं मा आबाने. साहेब तुम्ही कसं याच्या घरात थांबला याच्या घरात. प्रश्न साहेब, मा भाऊ आहे की नाही, मा भाऊ 100% या शेठनं किडनॅप करेल. हो तुम्हाला सांगतो, मी गॅरंटीच सांगतो. तुम्ही फक्त जांभला शोध घ्या फक्त याच्या घरामध्ये. हे काही फालतूची रिकामी धंदे करू नका. चांगला माणूस आहे तो, इज्जतदार माणूस आहे. 4 खेड्यात नाव निघते त्या माणसाचं. काय तुम्ही त्या माणसावर आरोप लावून राहिले किडनॅप करणारा माणूस आहे का? करोडपती माणूस आहे तो. अरे काही बोलता का तुम्ही? समाजसेवा करणारा माणूस आहे आणि तुम्ही त्या माणसावर आरोप लावून राहिले. काय ते किडनॅप केलं? काय डोक्षी ठिकाणे आहेत की तुमचे? काय घेऊन आले सकाळी सकाळी तुम्ही? पण आम्हाला त्या समाजसेवेचं न्याच्या जागी घेणदेण नाही ना. आम्हाला आमचा बुडा पाहिजे. आम्हाला माहित आहे की या शेठनं आमचा बुडा किडनॅप करेला आहे. डॅनी बुडा तुम्ही थांबून द्या आम्हाला. ते आम्हाला दुसरं काय सांगून राहिले तुम्ही? हा सायन तो सायन समाजसेवक आहे, फलाना आहे, निर्दयी आणि मस्त आहे, फलाना आहे. ते नका सांगू आम्हाला. साहेब तुम्ही गडबड करू नका ना. त्यांच्या शंकेचं निराकरण करा. चला सुद्धा माझ्या घरामध्ये बघा ना, त्याची इच्छा पुरी करा ना. चला मी तुम्हाला परमिशन देऊन राहिलो ना साहेब. थांबला ना साहेब, थांबला ना. मा भाऊ आणा थांबलो. बरं हा चला शेठ चला. हो चला शोध करा तुम्ही माझ्या घरामध्ये. काहीच वांधा नाही, काही बिलकुल टेन्शन घेऊ नका तुम्ही. शेठ आता कसं, मी शोध घेतला नसता तुमच्या घरामध्ये, आम्ही पाहिलं नसतं त्या बुड्याले. पण कसं आता त्यांच्या दबावामुळे आम्हाला ह्या गोष्टी करायला लागतात. आम्हाला माहिती तुम्ही कसे आहेत. तुमच्यासारखा इन्सान माणूस नाही कोणी. आता तुमचं जे काम आहे ते करा तुम्ही. टेन्शन काल थुका काय करा लागते. आलो म्हणा एक चक्कर मारून पाहून. तुम्ही काय टेन्शन घेऊन राहिले? जाऊ द्या ना. म्हणून राहिले भुकून राहिले ना कुत्र्यासारखी अडीचा मादारी. भुकू द्या ना. भुकल्यासारखं काम करा. ओके काही टेन्शन नाही शेठ. चला तुम्ही चला. चहा पाणी वगैरे पाजा आम्हाला. वस्तू तिकडे गप्पा मारू जराशा चालले. हो चला. शांताराम भाऊ काही खरं नाही दिसून राहिलं राजा मला. हे सारी मिली भगत दिसून राहिली वा. हे पोलीस आले काही शोधे नाही. याच्या फालतू गेलो आपण घेणं देणं. हे येईन 2-5 खायला धव बाबा शेठचे. म्हणून तर शेठचेच गुणगान गाऊन राहिले ते. शेठ असा शेठ तसा. आता गड्या झाबरू हे तर दिसूनच येऊन राहिलं ना. आता हे कसं पोलीसवाले सारे म्हणजे मिली भगतच आहे. ते काही शोध लावणार नाहीत बुड्याचा. थुक्याला थुका कार्यक्रम आहे हा. अरे भ्रष्टाचारी. खऱ्याचा न्यायच नाही अटीसा. खऱ्याले कोणीच नाही हुंगत. तुला सांगतो शांताराम. सारं लुच्चीगिरी आहे. करोडपती माणसाच्या मागं सारे अंड झेलेले असतात, पण गरीबाच्या मागं टेम्पो घेऊन लागतात लोक. सांग गरीबाचा आहे का दुनिया हे? जाऊ द्या आता काही बोलू नका. चुपचाप राहा आता. कसं आपण तो आता दुसरा निर्णय घेऊ काहीतरी. थांबा. शेठ पावर माणसं कशी आहेत. चांगल्या माणसावर आरोप लावतात लोक. का आले पोलीस स्टेशनले रिपोर्ट दिला. मला असं वाटलं बा दुसरा कोणी शेठ आहे काय. मला माहित नव्हतं तुम्हीच आहे म्हणून. मी आलोच नसतो. त्याची कंप्लेंटही नोंदवून नसती घेतली मी. लय बोगस माणसं आहेत बा हे. देव माणसावर आरोप लावून राहिले. गलतफहमीमुळे होत्या त्या गोष्टी. लोक काय म्हणजे काय समजते काय माहित बा. उठगोंड्या सूट. मोठा माणूस दिसला की आरोप. काय भेटते काय माहिती येईल. शेठ तुम्ही आता काहीच टेन्शन घेऊ नका. काही काळजी करू नका. शिंदे तुमच्या पाठीशी आहे. बिलकुल. काय चौकशी करायला लागत नाही तुमची काही नाही. चला जे तुम्ही त्या बुडेले त्याला काढून देतो त्याला. निपटतो द्यायचं काय तिकडच्या तिकडे जाता. येऊ मग. चला येतो मग मी. नाही असं करू नका. नाही मला पटत नाही. आता त्यांनी माझ्यावर आरोप लावला ना तर तुम्ही कसं माझा पूर्ण वाडा छान मारा. तुम्ही माझ्या वाड्यामध्ये पूर्ण फिरून या. कुठं काय आहे काय नाही. कसं डबल पुन्हा मग कसं काही घोर झाला तुम्ही म्हणसान का बुड्यासाठीच होता. असं होतं तसंच होतं. अटी सापडला. असं नाही व्हायला पाहिजे. तुम्ही काही काळजी करू नका शेठ. काही म्हणजे तुमची झडती घ्यायची गरज नाही आम्हाला. तुमचा वाडा काही पाहायची गरज नाही. आम्हाला माहिती आहे तुम्ही कसे आहेत. तुमच्या हरगाचा देव माणूस नाही. आम्हाला माहिती आहे ना. तो विषय नाही. शेठ तुम्ही आम्हाला शर्मिंदा करून राहिले बा. विषय तो नाही ना. लोकांचं कसं त्याचं म्हणणं आहे की नाही की बुडा बा शेठच्या वाड्यात आहे. तर मग तुम्ही पहा ना. तुम्ही पहा. आपले जरी संबंध असले संबंध दूर ठेवा. तुम्ही पाहून घ्या पूर्ण वाडा. म्हणजे माझ्या डोक्यात आप निघून जाते. बरोबर. आता तुम्ही एवढं म्हणून राहिले जातो. या बरं एकदा चक्कर मारून या. बघून या. काय साहेब का पाहा लागते. जाऊ द्या ना. नाही आता कसं शेठचं म्हणणं आहे तर या पाहून या एक चक्कर मारून. बरोबर. काय शेठ या बरे लोणी तूप काही पाठवलं नाही बा तुम्ही ना. काही ताकही नाही पाठवलं. दूध वगैरे तर अजिबात देऊनही नाही राहील तुम्ही.
काय आमच्याकडे लक्ष ठेवत जा ना. आम्ही तुमच्याकडे ठेवतो, तुम्ही आमच्याकडे ठेवा. असं आहे, गडबडीत मी विसरूनच जातो ना, मला आठवणच राहत नाही. तरी मी माणसाला सांगेल असते बरं, ते करत नाहीत कोणतं गोष्ट. ते होऊन जाईल तुमचं काम, काही विषय नाही आहे. तूप लोणी काय जे लागतं तुम्हाला ते सर्व भेटून जाईल तुम्हाला. बरोबर, काही वांधा नाही. पण तुमचं काही बी असलं की नाही तर मी निपटतो इकडे इकडे. टेन्शन ना घेऊ तुम्ही, काहीच काळजी नाही करायची. आपण आहे तर घरच्यासारखं काम आहे आपलं. त्याला काय समजतो मी, असलं काही तर काही नाही समजत. नाही तुम्ही असल्यावर मी काहीच नाही करत. मला माहित नाही आपल्या घरचं काम आहे म्हणून. मी काय टेन्शन घेऊ. झालं मग, काही वांधा नाही. टेन्शन घेऊ नका तुम्ही. काही असलं तर मी मोडतो ना, टेन्शन ना घेऊ. फक्त कसं तुम्ही माझ्याकडे लक्ष देताय थोडंफार. लोणी तूप काय शिंदे थोडंफार कसं मलाही जरासा झिरपता हात इकडे मारत जा. काही वांधा नाही. साहेब काही दिसलं नाही, बुडा काही नाही आधी. बरं शेठ, काही नाही बुडा. चला देतो मी सांगून द्यायले. हो चला ना, मी बी येतो ना. काय म्हणणं द्यायचं पाहून द्या सांगून द्यायले. हो चला. याच्यामुळेच तुला का किती लोकांनी जीव दिला असेल. एवढे भ्रष्टाचारी. आपण डायरेक्ट तोंडावर सांगून राहिलो की शेठना आमचा बुडा मा भाऊ किडनॅप करेला. तुम्ही जरा शोध करा. हे पोलिसवाले म्हणतात तो माणूस समाजसेवक आहे, शेठ असा आहे तसा आहे, मोठा माणूस आहे, 25 खेळात 50 खेळात त्याचं नाव निघते, तुम्ही बदनामी करू राहिली. ते सांगा आता, सांग. आम्ही अंग फिरलं का? पण ही लुच्चे थांबलेले तयार नाही. त्याने 2-4-5 खायला असतील ना या पोलिसवाले, लुच्चेने भ्रष्टाचारी. तेव्हा अशीच कंडिशन आहे पुऱ्या भारतामध्ये. आता ईडी बीडी शिडी काय आहे तर हे तेच आहे. चांगल्या माणसाच्या मागं लावून द्यायची ना, वांगला तसंच राहते गरम. आता सांगा, हा 1 नंबरचा बदमाश आहे शेठ. तर पोलीसवाले त्याची बाजू घेऊन राहिली, त्याचा अंग शकून राहिले. काही नाही बा शांताराम भाऊ, न्याय व्यवस्था मेली राजा आठची, काही खरं नाही. बुड्याचा शोध नाही लागत ना आबाचा. आपल्यालाच पाहा लागेल आता काय करावं लागेल त्याचं. आपल्याला शाळा घुमावं लागेल आता. हे याच्या बच्चा रोग नाही, हे तर खाऊन पिऊन तंग तयार आहेत पोलीसवाले. आमना त्याला येऊ दे ना. आता काय म्हणतात ते, गेले ना शेठच्या घरात ते पायाले बुडा आहे का म्हणून. आता आल्यावर समजतात आपल्याला काय आहे तर काय म्हणणं आहे द्यायचं तर. त्याचं काय म्हणणं आहे, त्याचं डायरेक्ट हातवर. काही आम्हाला बुडा दिसला नाही, बुडा काही नव्हता, आणि तुम्ही शेठवर फालतूचे आरोप लावून राहिले. चांगल्या माणसावर आरोप लावता. तुम्हाला शोभते की नाही, निघा लुच्चे होटून आरोप लावता का नाही. काय हेच आहे गोष्ट, दुसरी कोणती आहे, हेच आहे. आता असा फालतूपणा केला तर केला, ह्याच्या पुढे करायचा नाही. कोणता बुडा काय बंद आम्हाला वाडा शोधायला लावला तुम्ही. कुठं बुडा दिसला नाही, काही म्हणजे सबूतही दिसली नाही आम्हाला. काही कशाच काही नाही आहे. चांगल्या माणसावर आरोप लावता तुम्ही. निघाटून नाटक ना गुरु. साहेब यायच्या ना ब्लॅकमेलची केस टाका लागते. आता कसं शेठ जो आहे पैसा हे ब्लॅकमेल करून राहिले शेठले. त्याच्या झालं पोलीसवाले आपण आणून रिपोर्ट देऊन ब्लॅकमेल करू, 2-4 लाखाचं सारखं करू. यायचा आपल्या नाजी ना असा. निघाटून चला, नाटकं बंद तुमचे. काय लावले नाटकं करणार तुम्ही ना. निघा साहेब. काय बोलून काय राहील तुम्ही, खरं ते बोललो आम्ही. निघा म्हटलं तुम्हाला आठवून. चला निघाटून, नाटकं ना करू. चला नाटकं ना करू. चला लवकर फुटाटून. हो साहेब जातो आम्ही. अरे हो चाल शांत. काय बाले मोठं पाकिट भेटलं कुठे बा, म्हणून तो गोट नाही घेऊन राहिला. आपल्याला काढून देऊन राहिला तो. त्याला पैसे दिले असतील अंदर नेल्या शेटनं. चांगला गठ्ठा खाऊ घातला असेल ना द्यायला. गरीबाचा काय गोळ लागणार आहे, आपण काय देणार आहे त्याला काही. आता पैसा भेटल्यावर ते काही करतात. ते तर शेटची गांड बी धुवून देऊ शकतात. एवढी कंडिशन बेकार आहे. भ्रष्टाचारला फोफावाला ना. चाल आपलं आपल्याला आपणच पाहू आता. चाल शांताराम. चला नांदवा लागू त्या लुच्चे. चला शेट येतो आम्ही. हो या. पोलीसवाले घेऊन येतात ते माघारी मागुरा. अरे पोलीसवाले सारे खिशात ठेवतो मी. ते काय बोलणार एजी पासून केजी लोक सारे बिलकुल काहीच करणार नाहीत ते. मी ना काही केलं तरी. पोच तशी आपली शेटची. पोलीसवाल्यांनी कसे उलू करतात मा पुढे. रिपोर्ट देता माना हे तिथं बेगडता. आज डंगऱ्या गेला जीवानं. मेला डंगऱ्या आता. डायने आहे म्हणतो थांबतो होणार डंगऱ्या. तमाशा घातला तुला माघारी बोली झाले आणले त्या घरचे ना. थांबतोय कार्यक्रमात आता. श्यामा मायात लय जीव तुटून राहिला गड्या. बुड्याला सोडून द्या असं वाटून राहिलं मला. बुडाले का नाही तर सोडला नाही की नाही जीवन जाईन रे वा. जीवन जाईन लेका. माझा जीव तुटून राहिला लेका.
जीव तर बा माहीत उठून राहिला रे बा त्या बुड्याविषयी, पण करशील काय सांग ना तू. शेटले जर माहीत पडलं आपण हे कांड केला म्हणून तर कसं शेट आपल्या ढुंगणाची साल्ट बुडून बेकार आहे तो शेट. पाहिले का माझ्या कामातही चितणी लागून राहिलं. काय नाही मला तर बुड्याला विचार येते बा. काय बा शेट एखादा रट्टा मारीन इकडे तिकडे खलास होऊन जाईन बुडा, जीवन जाईन लेवा. फक्त त्या बुड्या लाईन पोरगो बी यायले का बायको आहे परपंच आहे रे बुड्याला. काय ना काही करा लागते गड्या शाळा. तर लेका ते बुडं उपाशी आहे रे लेका. उपाशीच मरून आले का त्याला ना खायले आहे ना प्यायले. नाही खाया पियाबद्दल काही विषय नाही. आपण जेवण केलं की नाही सकाळी म्या ऐकली भाकर उरलती ते भाकर म्या त्या बुड्याला नेऊन झालो मी. ही गोष्ट कोणाला सांगू नको लिखणी झाली पाहिजे तुझ्या मायात आहे. बरोबर वाचूनच लेका पुण्याचं काम केलं बा. त्या बुड्याला भाकर दिली तर चांगलं केलं रे बा, चांगलं केलं बा. पण त्या बुड्याला सोडा लागते कडे आपल्याला. मग त्या बुड्याला सोडलं आहे काय. मग एक काम कर आता फोन लावतो काय. फोन लावून देऊ. फोन लावला की मिळ येते मग. नाव गाव काही सांगायचं नाही. बुडा टी असं 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 सांगून देऊ फक्त आहे की नाही. चुपचाप. मग आपला नंबर नाही जाणार का. आणि त्यानं जर समोरच्या त्या बुड्याच्या भावानं नातानं जर आपल्याला घडी घडी फोन केले कुठे जर कोटकन वाजला शेटच्या जगात आपला मोबाईल तर मग शेटले माहीत पडले तर. नाही आपण फोन लावू तास सांगून देऊ ना की बा कसं आमच्या गोष्टी कुठल्या माहीत नाही पडल्या पाहिजे. हा नंबर पूर्ण डिलीट मारून टाकायचा ढमुक टमुक सांगून देऊ. ह्याच्यावर जर डबल तुमचा फोन आला तर आमच्यापेक्षा वाईट कोणी नाही. असं असं पहिले कबूल करून घेऊन जाईल. बरोबर तसं म्हणतं काय. हा फोन लावून देऊ आणि त्या बुड्याच्या भावाला सांगून देऊ आपण. जीव तुटून राहिला का गरीब आहे रे बुडं गरीब आहे. चाल मदत करू बुड्याची. चाल मग लवकर आठवूनच फोन. बापा काय पागल झाला का तू अटून काल फोन लावून राहिला. तिथं भीतीले का ना त्या शेतची तुला माहित नाही गे लोक असतातच कुठे ना कुठे. हिवाळ्या दिवसा काम करतो का हेंबाळा काम करता का तिकडे झाला की कोपऱ्या कापऱ्यात आपल्याला कुठे. हो चाल चाल कोपऱ्यात जाऊ बापा आणि लावू फोन. चाल दे बापा चाल. बुड्याची सुटका तरी होईन बापा सांगितलं तर. चाल हो हो चाल. कुठे असेल मानवरा आता. कुठे असेल बाबा. कुकडे दाजीचं झाला तो शेटही नाही म्हणते. आता करा करा तर काय करा आता. समजून राहिलं मला. बुडे बुडे लढू नको. तू करतो ना मी काय करायचं आहे त्याचं करतो ना. म्हणून तर या गावातले लोक म्हणत त्या शेटच्या नन नका लागू बोगस आहे तो. त्याच्या हातले वरच्या अशी सेटिंग होती ते पा पोलीसवाले त्याच्या घरी येऊन हा उजिरी करून राहिले त्याले. कोठही नाही घेतली त्या पोलीसवाल्याने आपल्याला काढून दिलं ते ना. हो ना भाऊ जटी भ्रष्टाचार फफावा की काही खरं नसते. आता त्यानं घेतली गोड्डी म्हणून आपल्याला काढून दिलं सर्वसामान्य माणसाले. आमचा भाऊ आहे ना तिकडे कोयत पण मग भाल थांबला लागते कडे. आता शांताराम ना पोलीसवाले ना येऊनच सहायचे आपल्याला घेऊन देणे. पण आपणच आता पोलीसवाले बनणार आपल्याला. पहिले तर आणला आता आपण झांबल झुंबल करून. आता डबल आपल्याला पाय नाही मा भाली. त्या पोलीसवाल्याने आपली मदत नाही केली ना तर आपणही दाखवून झटका द्यायले. मी काही सोपी माणूस आहो काय. फक्त मा आबा सापडायला पाहिजे. मा आबार म्हणायला पाहिजे की या शेटनं मला पकडलं. त्याला जर उलटा टांगून जर नाही ठेवला की नाही महिनाभर तर मग म्हणता तुम्ही आता पुरं मा मस्तकच ठण केलं आता पुरं. पहिले बाबा झाबरू बुड्याला थांबलं बापा. मग पुढचं पुढं काय तर आता. बाबा काही करा तुम्ही पण कसं मानावऱ्याला थांबलो ना बाबा. कुठे येशील कशा हालत मध्ये येशील मानावरा. मोठी हे फुस्सू फुस्सू लढून राहिली अटी. अगो काम करायच्या वागती नाही वाटत हो तुले. नाही तर बोकांड ना आता फुसफुस करत. कमले सारा सत्यानच मा भावाचातूनच केला ना व तुझ्यामुळे झाला ना. तू काय सुधी आहेस काय. हो बुडे बा काय काय बुड्डीच्या नान खायला कोण्या कांटा फालतू घेणं देणं जाऊ द्या. त्या बुड्डीला नका बोलू. पुढचं पाहता काय करावं लागते तर. पण या गावात एवढे फाटके लोक आहेत झाले की वधार एक मदत करत नाही. एक जण बी नाही. काय मदत करतील ते लोक. गुलाम आहेत ना त्या शेटचे भेटतात ना. पाच सांगा पोलीसवालेच तर त्या शेटच्या ताब्यामध्ये आहे तर किती कंडिशन आहे ना. एखादा जर त्याच्या विरोधात बोलला शेटच्या तर लगेच पोलीसवाले येतील गाडीत टाकतील आणि जेलामध्ये घेऊन जातील. कोणाने सोडू अशी कंडिशन आहे भाऊ. म्हणून कोणी बोलत नाही त्या शेटच्या विरोधात गावामध्ये. गड्या मोठा माणूस आहे ना. दादागिरी चालते भाऊ त्याची. सर्व कसं हाती आहेत त्याच्या. मग काय सर्वसामान्य माणसं गावातले लोक काय बा त्याच्या विरोधात आवाज उचलतील. बरोबर आहे शांतारा. पण आपल्याला शाळा भरावा लागते आता शेटची. आपल्याला दाखवा लागते तर याला ताकद काय तर. मागे झोडला तर सोडायला नव्हता पुरला. आपण नाही भेटणार शेटले फेटले सायाचा. याचा बजेटच आहे ना. थांबा तुम्ही आता कार्यक्रमच करतोय. आता कार्यक्रम करू त्याचा पण पहिले आता बुड्या शोधला लागेल आपल्याला. जा लागेल जमलेले आजूबाजून पाहा लागेल बुडा काय खबर लागते काय कसं काय.
थांबा मला फोन आला कोणा पाहायचं. हॅलो अरे भाऊ, तुम्ही तुमच्या आबाला थांबून राहिले ना, तर तुमचा आबा शेटच्याच कोठडीमध्ये आहे. तुम्ही कोण आहे भाऊ? तुम्ही कोण? मी कोण आणि तू कोण हे नको विचारू. तुला फक्त कसं पता सांगतो, तर तसं तसं काम करतो. पा तुला जर बुडा लागत असेल तर कसं ऐक मोकड्यानं. बरोबर भाऊ सांगा. शेटचं जे बखार आहे की नाही, ढोरायचं वाळगं, त्याच्या बाजूला एक अंधेरी कोठडी म्हणून आहे. त्या अंधेरी कोठडीमध्ये बुडा दाबेला आहे. बुडा म्हणजे कोंडून ठेवला जडसा, लय मारझोड चालू आहे बुड्याला. बरोबर भाऊ, पण तुमचं नाव तर सांग. नाव फाव काही नाही. चला रामराम, जय हिंद जय भारत. हा फोन मीन केलता हे विसरून जा आता. एवढं सांगितलं मी तुम्हाला. जा थांबला बुड्याली. हॅलो हॅलो, हा भाऊ भाऊ ठेवला रे बाबा फोन. शांताराम बुडा कुठे माहित पडलं. बरोबर कुठे कुठे चाल ना बाबा, चाल ना पटकन पाहू. हो समोरच्या ना बुड्या पता सांगितला, पण आपल्याला एवढ्या जणांनी जा लागत आता. हे लक्षात ठेवा, आपली फूट करा लागते. आता विचारा आबा झांगो आबा आणि हे कमला बुड्डी अडसा बसून द्या. आपण दोघं थांबलेले. हो गड्या, कसं कुठे काही पया घ्यायचं काम पडलं तर कसं आपण तास झटकन येऊ, कुठून उड्या मारून काही करू शकतो समजा. पण हे बुड्डान बुड्डी कुकडे फिरणार आहे. बरोबर आहे, हे लटू बसून ठेवू. नाही रे बाबा, ते नको सांगू मला. मी येतो रे बा, मा भाऊ आहे. मला पाया कमलेल ठेवू बसून कुठे बी. ऐका ना बुडवा, हो कुठे काही पयाचं काम पडलं काही पडलं तर होणार नाही तुमच्या यानं. तुम्ही थांबा, या बुड्डीले कसं हे होते ना. नाही बुड्डीला कोणी किडनॅप ना करू, तुम्हाला माहित आहे. घोरात ऐका बुडवा खरंच. बरं बा, जाऊ द्या आता, तू नाही म्हणून राहिला तर. चला मग मित्र, गुरु जागा पण आता उद्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन चॅनल सबस्क्राईब करा. काय मग बुड्या मा भाचा शोध लागते की नाही लागत तर.